अधिकारी आणि आपल्या तालुक्याच्या कर्तव्याध्यक्ष तहसीलदार मॅडम यांचे सर्वांचे स्वागत करतो आणि इथे गावातील उपस्थित सर्व मंडळींना आरोग्य विभागाबद्दल आपला जो स्टॉल आहे तिथे सर्व तपासण्या आणि बालकांच्या मातांच्या तसेच वृद्धांच्या सुद्धा सर्व तपासण्या आपण इथे ठेवलेल्या आहेत। आजचा महत्त्वाचा विषय होता की एक HPV वॅक्सिनेशन आपल्या इथे सुरू आहे। आता एक आपण सर्वांना आधीपासून माहित आहे की कॅन्सरला काही उपाय नाही आहे, परंतु एक असा कॅन्सर आहे जो महिलांमध्ये सर्वात जास्त 2 नंबरला म्हणजे भारतामध्ये 2 नंबरला, जसं ब्रेस्ट कॅन्सर नंतर सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा 2 नंबरला आहे महिलांमध्ये आणि त्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे। आपण प्रत्येक वेळी अशी अपेक्षा करत होतो की काहीतरी उपाय कॅन्सरवर निघाला पाहिजे, कॅन्सर हा नायनाट झाला पाहिजे आणि त्याला काहीतरी प्रतिबंधात्मक लस आली पाहिजे। तर त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्र शासनाने एक उपक्रम सुरू केलेला आहे आणि माननीय पंतप्रधान यांनी 8 मार्च 2026 रोजी या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे। पुढचे 3 महिने म्हणजे आता 1 महिना झालेला आहे, परंतु भाऊ आता सांगायला म्हणजे संकोच होतो की आपल्या घारफळ विभागामध्ये एक सुद्धा लस नाही घेतलेली आहे। तर कारण की त्याचं कारण एक आहे की सोशल मीडियावर काही निगेटिव्ह त्याचे इम्पॅक्ट दिसून आले, तर त्याच्यात काही जे प्रश्न होते ते मला क्लिअर करायचे होते। याच्यासाठी मी आज मॅडम तिथे आपल्या बरोबर बोलतो की त्याच्यात पहिला प्रश्न होता की याच्याने गंधत्व येते असं त्या व्हिडिओमध्ये प्रसारित केलेलं आहे। तर आपल्याजवळ असे सुद्धा काही महिला आहेत ज्यांनी वॅक्सिन 20 वर्ष आधी घेतलेलं आहे, त्यांना 2-2 मुलं सुद्धा आहेत। तर हा जो प्रचार आहे हा फक्त एक विरोध करायचा म्हणून सामान्य नागरिकांना मिसगाईड करायचा हा असा प्रकारचा हा प्रयत्न आहे आणि त्याच्यावर आपलाच फक्त काही भागच त्याच्यामध्ये इम्पॅक्टफुल आहे। नाही तर बाकी आपण बघितलं बाकी जिल्ह्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि ते वॅक्सिन घेतल्या जात आहे। दुसरा एक प्रश्न पालकांकडून येतो की 14 आणि 15 वर्षांच्याच मुलींना का दिल्या जाते, बरोबर? तर 14 आणि 15 हे कट ऑफ एज आहे, 9 पासून आपण सुरुवात करतो, परंतु हे नवीन वॅक्सिन इंट्रोड्यूस म्हणजे आपल्या शासनामध्ये जरी झालं असेल तरी 20 वर्षापासून ऑलरेडी प्रायव्हेटमध्ये 8 ते 10 हजार रुपयाला वॅक्सिन सर्व घेत होते। आता जे चांगल्या घरचे लोक आहेत ते पैसे देऊन घेत आहेत, परंतु आपल्या ज्या समज कमी आहे, पैशाचा सुद्धा कमी आहे, त्यांना जेव्हा मोफत मिळते तेव्हा त्याचे व्हॅल्यू राहत नाही। आता हे आपण शासन आपल्या दारी आलेलं आहे तरी सुद्धा आपले इतकी कमी लोकसंख्या आहे, त्याच्यावर इथं संख्येने उपस्थित आहे, त्याच्यावरून समजते की आपल्याला जेव्हा मोफत आणि जागेवर भेटते तेव्हा त्याची व्हॅल्यू राहत नाही। परंतु HPV वॅक्सिन ह्या त्या मुलीच्या म्हणजे आता एक 3 महिने का आहे कारण की हा आपला 15 वर्षापर्यंतचा वयोगट पूर्ण करायचा। मग ही वॅक्सिन जेव्हा रुटीनली आपल्या म्हणजे जसं बाकीचे लस देतो आपण त्याप्रमाणे जेव्हा रुटीनली आपल्या इम्युनायझेशन सेशनमध्ये येऊन जाईल तेव्हा मग नवीन जे मुली असतील, नवीन ज्या 9 वर्षाच्या 10 झाल्या, 10च्या 11 झाल्या त्यांना आपण देणार। परंतु ह्या ज्या मिस होणार आहेत 14 ते 15 एक वेळा ही मिस झाली तर मग तुम्ही प्रायव्हेटमधून घेऊ शकता, तुम्हाला तो ऑप्शन आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही। परंतु वय गेल्यावर काहीच ऑप्शन नाही, तुम्ही पुन्हा 15 वर्षाची मुलगी ही 14 वर्षाची होऊ शकते का? तर हे 2 गैरसमज मॅडम आम्हाला समाजामध्ये दिसले। तर आता या प्लॅटफॉर्म मला आपण दिला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि हे HPVचं वॅक्सिनेशन आपलं म्हणजे आणि प्रवृत्त करावे आणि आपल्या प्रत्येकांचे जेवढ्या पण मुली आहेत त्या मुली ह्या आज दिसणार नाही मॅडम, हा पुन्हा रोग पुन्हा तेच सांगितलं 20 वर्ष 30 वर्ष 10 वर्ष किती पण वर्ष लागू शकतात ना। तर त्याच्यामुळे कॅन्सर झाल्यावर करोडो रुपये लावण्यापेक्षा वाचत नाही, त्याच्यापेक्षा आज तुम्हाला मोफत लस भेटत आहे त्या मुलींना देऊन आपण त्या मुलीचं आयुष्य तरी बरं करू शकतो। हा प्रत्येकाच्या वडिलांनी आणि खास करून पुरुष मंडळींना माझा हा आव्हान राहील की जे तुम्ही तिथून त्यांना उचलून आणत आहे वापस, ते मुली आम्ही शाळेमध्ये त्यांना काउन्सिल करताय लस घ्या, तर तुम्ही त्यांना वापस आणत आहे असं तरी नका करू, कारण की तिच्या भविष्याचा प्रश्न आहे। कोणत्याच पुरुषांना सर्वायकल कॅन्सर होणार नाहीये, त्याच्यामुळे त्याला तुम्हाला त्याची जाणीव नाहीये। आणि काही प्रश्न असेल तर मी मॅडम आपल्या परवानगीने घेऊ शकतो। एकच डोज आहे आपल्या गव्हर्नमेंटमध्ये जी अवेलेबल आहे ती 4 प्रकारच्या कॅन्सरला एकत्रित करून जे रोखू शकते, 4 सिरोटाईप आपण एकत्र करून आपण दिलेले आहे। तर त्याच्यामुळं एकच डोज आहे, चांगला डोज आहे आणि 20 वर्षापासून हे ऑलरेडी फील्डमध्ये आहे, प्रायव्हेटमध्ये होता। सर्व वॅक्सिन आपण प्रायव्हेटमधले आपले शासन मागील 10 वर्षामध्ये प्रायव्हेटमध्ये जो खर्च होता तो मायनस करण्यासाठी म्हणजे जो आता मी स्वतः प्रायव्हेटमध्ये येतो माझ्या मुलांना काही लसीस ज्या आपल्याजवळ नाही आहे तर त्याचा खर्च खूप जास्त आहे, एक डोस 3-3 हजाराचा आहे। तर टोटल जर आपण व्हॅल्युएशन केलं सर आपण 5 वर्षाचं तर ते जवळपास 30 ते 40 हजार रुपये कमीत कमी लस आहे की आपल्याला मोफत मिळते म्हणून आपल्याला त्याला व्हॅल्यू नाही आहे। ठीक आहे, तर काही प्रश्न असेल तर मला घ्यायला आवडेल, काही पण प्रश्न असतील कोणता पण तुमचा विचार असतील तर ते मला विचारू शकतो।